ठीक आहे. आता ग्राफिकल गोष्टी पाहायला शिकू. काल तुम्हाला एक प्रश्न दिला होता, ज्यामध्ये बघा कुठे ऍक्सेलरेशन निगेटिव्ह आहे, कोणत्या पॉइंटला असं एक विचारलं होतं. कसं ठरवायचं होतं तुम्ही? आता समजून घ्या तसे प्रश्न कसे सॉल्व्ह होतात. आता आपण सध्या शिकत आहोत एटी ग्राफ, आठवते? आणि एटी ग्राफ आपल्याला सांगत असतो एरिया अंडर जो एटी ग्राफ असतो, तो आपल्याला काय देतो? व्हेलॉसिटी. आता हे विसरू नका, कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आपला जो क्रम आहे, तो कोणता होता? तुम्हाला आठवत असेल, डिस्प्लेसमेंट कडून व्हेलॉसिटी, तिथून ऍक्सेलरेशन. या केसमध्ये आपण काय करतो? डिफरन्शिएट करतो. आणि हे जर आपण रिव्हर्स आलो, इकडे यस कडे, तर या केसमध्ये आपण इंटिग्रेशन करतो. ते इंटिग्रेशन करण्याच्या ज्या टेक्निक्स आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं, एक्स रेज टू 5, याचं जर तुम्हाला इंटिग्रेशन काढायचंय, तर फॉर्म्युला काय होता? एक्स रेज टू एन प्लस 1, ठीक आहे? एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 हा इंटिग्रेशनचा बेसिक फॉर्म्युला आहे. तर वर 6 येईल, खाली पण 6 येईल. याला आपण म्हणतो इनडेफिनेट इंटिग्रेशन. का? कारण याच्यामध्ये जी इंटिग्रेशनच्या या ज्या लिमिट्स असतात, कुठून कुठपर्यंत आपण एरिया काढत आहोत. एरिया काढण्यासाठी तुम्हाला बाउंड्री माहित पाहिजे की नाही? समजा मी असा एखादा फंक्शनचा ग्राफ घेतला. समजा असा ग्राफ आहे. ठीक आहे? हे फंक्शन आहे बघा. व्हर्टिकल लाईनमध्ये एकाच ह्याच्यात कट करतं. ते फंक्शन आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं, या 2 बाउंडरी मधला एरिया असेल ना, तर समजा हा आपला एटी ग्राफ आहे आणि आपल्याला हे टाईमचं बंधन आहे. टाईम जर तुम्हाला कोणी म्हणलं 2 सेकंड्स पासून 4 सेकंड्स पर्यंत कशी ऍक्सिलेट झाली एखादी व्हेइकल किंवा ऑब्जेक्ट, तर तुम्हाला विचारलं की हा एरिया सांगा. आता हा एरिया कशाला रिप्रेझेंट करतो? ऍक्सेलरेशनचा एरिया व्हेलॉसिटीला रिप्रेझेंट करतो. तर तुम्हाला व्हेलॉसिटी विचारतील. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? बघा हे पॅराबोलिक फंक्शन आहे. कोणता पॅराबोला आहे? डाउनवर्ड. बघा डाउनवर्ड आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं, जो डाउनवर्ड पॅराबोला असतो, डाउनवर्ड पॅराबोला हा आपल्याला काय देत असतो? रिटार्डेशन. डाउनवर्ड ओपनिंग पॅराबोला दिसला, त्याच्यावरचे स्लोप निगेटिव्ह असतात. ठीक आहे? अपवर्ड मध्ये पॉझिटिव्ह असतात. हे वाढत जाणारे असतात. आणि म्हणून लक्षात ठेवा, हे रिटार्डेशन देतं. त्याच्यात ज्या व्हॅल्यूज येतील त्या निगेटिव्ह येतील. जसं 2 to 4 सेकंड्स मध्ये हा पॅराबोला आहे. आणि मी जर तुम्हाला म्हटलं, की याचं जे फंक्शन आहे, समजा बघा, हे कशाचं फंक्शन आहे? ॲक्सेलरेशनचं. कोणत्या रिस्पेक्टमध्ये? टाईमच्या. जर मी तुम्हाला म्हणलं याच्या एक्झाम्पलमध्ये नीट समजून घ्या, इंटिग्रेशन काढा. बघा हे निगेटिव्ह आहे ना, आणि हा कोणत्या फॉर्मॅटमध्ये असेल? एक्स स्क्वेअरच्या. एक्स स्क्वेअर. आणि पहा, हा जो आहे, हा जर इथे काढला, तर तो वायला इथे कट करतो. याचा अर्थ याचा जो इंटरसेप्ट आहे, तो वाय इंटरसेप्ट पॉझिटिव्ह आहे. तर असं समजा की हे फंक्शन असं आहे. निगेटिव्ह एक्स स्क्वेअर प्लस 2 डीएक्स. डीएक्सचा अर्थ एक्सच्या रिस्पेक्टमध्ये आपण करतो. ठीक आहे? आता जर तुम्हाला कोणी म्हणलं, की हे एक्सच्या रिस्पेक्टमध्ये करण्याच्या ऐवजी हे टाईमचं फंक्शन आहे. तर असं समजा की हे असं आहे. त्याला आपण काय लिहिणार? dt. dx म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्स. dt म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाईम. आता इथं जे लिहिलेलं असतं dt, लिमिट्स आहे त्याच्याच लावायच्या. हा मेन मुद्दा लक्षात घ्या. मी आता जे जे सांगायलो समजून घ्या. इथे dt लिहिलेलं आहे. याचा अर्थ आपण इंटिग्रेशनची लिमिट आहे कोणती लावणार? टाईमचीच लावणार. तर कुठून कुठपर्यंत टाईम आहे? 2 to 4 सेकंड. तर इथे लिमिट, लोअर लिमिट इथे असते. 2 सेकंड कडून 4 सेकंड कडे. आता फरक समजून घ्या. आपण हे जे इंटिग्रेशन केलं वर, त्याच्यामध्ये आपण अशी लिमिट नाही लावली. तर जेव्हा लिमिट नसते, तेव्हा आपल्याला फिक्स एरिया मिळेल का कोणता आहे? त्याचा आन्सर नाही मिळणार.
एक फंक्शनच मिळेल. जसं बघा हे फंक्शन आहे x⁶ तर याला इनडेफिनिट इंटिग्रेशन म्हणतात. कारण याच्यात डेफिनिट आन्सर माहीत नाही. म्हणून याचं नाव काय असेल? इनडेफिनिट इंटिग्रेशन. तर इनडेफिनिटमध्ये एक प्लस सी लावतात. तो असतो कॉन्स्टंट. काल मी जे शिकवत होतो 12वीला डिफरन्शियल इक्वेशन ते हेच आहे. त्याच्यात तुम्ही याला इंटिग्रेट केल्यावर जे मिळतं ते डिफरन्शियल असतं. आता इथे प्लस सी लावला. सी काय असतो याच्यामध्ये? आर्बिट्ररी कॉन्स्टंट. त्याला म्हणतात आर्बिट्ररी कॉन्स्टंट. समजून घ्या, गोष्टी चांगल्या पक्क्या करून घ्या. तर हा जो कॉन्स्टंट असतो, हा फक्त कोणत्या इंटिग्रेशन मध्ये असतो? इनडेफिनिट. कारण त्याचा आन्सर माहित नाही. पण इथे तुम्हाला माहिती आहे, कुठून कुठपर्यंत आन्सर काढायचंय. तर हे डेफिनेट आन्सर येणार. तर याच्या इंटिग्रेशन मध्ये सी येत नाही. तर अशा इंटिग्रेशनला जिथे लिमिट्स आहेत, याला लिमिट्स ऑफ इंटिग्रेशन म्हणतात. तर याला आपण म्हणतो डेफिनेट इंटिग्रेशन. तर डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये जो आर्बिट्ररी कॉन्स्टंट असतो सी नावाचा, तो याच्यात येत नाही. कारण याच्यामध्ये आन्सर मिळणार आहे काही ना काही. हा कोणता आहे आपल्याला नाही माहित. काही गरजही नसते याची. आता इंटिग्रेट करण्याची मेथड सेम आहे. आता जर मी तुम्हाला विचारलं, हे कशाचं फंक्शन आहे? ॲक्सेलरेशनचं. तर सांगा, की याची व्हेलॉसिटी किती होती? 2 to 4 सेकंडमध्ये. आता असाच प्रश्न होता परीक्षेत. असेच असतात. तर तुम्हाला पाहायचंय, आपल्याला ॲक्सेलरेशन दिले, व्हेलॉसिटी काढायची आहे. तर आपण काय करणार? इंटिग्रेट करणार. आता इंटिग्रेशनमध्ये बघा, इथे टी स्क्वेअरचं एक फंक्शन आहे आणि +2 एक कॉन्स्टंट फंक्शन आहे. कॉन्स्टंट फंक्शन मी सांगितलं होतं तुम्हाला फंक्शनमध्ये. ज्यावेळेस कोणताही एक्स, वाय नसतो, तर प्युअर नंबर असतो, तेव्हा त्याला कॉन्स्टंट फंक्शन म्हणतात. कॉन्स्टंट फंक्शनचा ग्राफ स्ट्रेट लाईन असतो. जसं मी तुम्हाला y = 2 चा ग्राफ दाखवला होता. अशी लाईन येते. एक्सला पॅरलल वायच्या 2 मधून जाणारी. ते कॉन्स्टंट फंक्शन आहे. तर समजून घ्या, ह्याला आपण ॲडिशन प्रॉपर्टी लावतो. इंटिग्रेशनची ॲडिशन प्रॉपर्टी काय सांगते? दोघाला सेपरेट करा. बघा आता याचं इंटिग्रेशन कसं येतं. मला जर याची व्हेलॉसिटी काढायची, तर मी एरिया काढणार याचा. आता एरिया कसा काढतात? पहिलं फंक्शन कोण आहे? -t². तर याला आपण लिहिणार -t² इंटिग्रेशन. कशाच्या रिस्पेक्टमध्ये? टाईमच्या. तर इथे dt लिहितात. प्लस कोण आहे? 2. प्लस बाहेर काढला. इंटिग्रेशन काढायचं 2 चं. इथे इंटिग्रेशन लिहा. हे पण कोणाच्या रिस्पेक्टमध्ये? टाईमच्या. तर इथं परत बाहेर काय लिहितात? dt. दोघांची लिमिट किती आहे? 2 to 4, 2 to 4. आलं लक्षात? आता आपण सेपरेट करत असतो. इंटिग्रेशनचा पहिला नियम. कोणतेही जे फंक्शनला जर निगेटिव्ह साइन असेल, तर ते इंटिग्रेशनच्या बाहेर काढा. सिंपल रूल लक्षात ठेवा. मायनसला बाहेर काढा. पुढच्या संडेचे क्वेश्चन जमतील हे नीट ऐकलात तर. तर मायनस बाहेर काढा. मायनस बाहेर काढलं, इंटिग्रेशन फक्त कोणाचं होईल? t²चे. इथे मायनस नाहीये. याला असंच ठेवा. आता इंटिग्रेट कसं होतं पहा. मायनसला मायनस. रूल काय आहे? n+1/n+1. जेव्हा इंटिग्रेट करता, तेव्हा त्याला टाकायचं ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. तर इंटिग्रेशन ह्याचं काय होईल? t n+1 किती झाला? 3/n+1 झालं इंटिग्रेशन. लिमिट्स कोणत्या आहेत? 2 to 4. इथे लिहायचं 2, इथे लिहायचं 4. समजलं? आता सांगा, 2 जो होता हा कॉन्स्टंट, ह्याच्यामध्ये t आहे का? t आहे का? नाही. मला सांगा, आपण जे डिफरन्शिएशन करत होतो, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 येत होतं, आठवतं? पण इंटिग्रेशनचं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन कॉन्स्टंटचं 0 येत नाही. त्याचं एक शॉर्टकट आहे. जर कॉन्स्टंट असेल, तर बघा हे प्लस. कॉन्स्टंट असेल, तर तो जशाला तसा लिहा. आणि इंटिग्रेशन कोणत्या रिस्पेक्टमध्ये आहे? टाईमच्या. तर त्याला फक्त टी लिहा. तर कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन जर तुम्हाला कोणी म्हणलं 2 dx आहे, त्याचं इंटिग्रेशन सांगा. तर 2 लिहायचं आणि x लिहायचं. तर नेहमी त्याला एक व्हेरिएबल लागून येतो.
आता लिमिट कुठून कुठपर्यंत? 2 to 4. समजलं? आता आपण काय करणार? हा मायनस ठेवून द्या. आता ह्याच्यात एकदा अप्पर लिमिट टाकतात. कॅल्क्युलेट करायचा आन्सर, एरिया काढायचा आहे. तर अप्पर लिमिट एकदा टाकतात, लोअर लिमिट एकदा टाकतात आणि सबट्रॅक्ट करतात. काय काय केलं पहा. हीच प्रॅक्टिस करायची आज तुम्हाला. फंक्शन दिलं तर इंटिग्रेट करा आणि ग्राफ दिला तर एरिया काढत बसा. बघा, सांगायला सांगायला हा पॉवर 4 आता इथं टी मध्ये येणार. अप्पर लिमिट. तर फंक्शन काय होईल? 4 क्यूब बाय 3. आला? अप्पर लिमिट टाकली? हा. मग करतात मायनस. आता लोअर लिमिट टाका. 2 क्यूब बाय 3. झालं बघा, आता एक नंबर येईल की नाही? टी हटला की नाही इथून? टी हटला म्हणजे कॉन्स्टंटही हटला. म्हणून याच्यात सी येत नाही. ठीक आहे? प्लस आता पुढचा नियम. जसा मायनस बाहेर निघतो, तसा जो मल्टिपल आहे, तो पण बाहेर काढता येतो. काढायचा नसेल तर राहू द्या. चला 2 आहे. अप्पर लिमिट 4. तर इथं 2 into 4 अप्पर लिमिट मायनस 2 into लोअर लिमिट. ती किती आहे? 2. बस ह्याला सॉल्व्ह करू. आता हा मायनस 4 चा क्यूब 64 बाय 3. आता एक काम करा. बेस सेम आहे. इथे 3 लिहून टाका. 4 चा क्यूब 64, 2 चा क्यूब 8 प्लस इथं 8 minus 4. आता फक्त मॅथमॅटिक्स आहे. 64 मधून 8 गेले 56 मायनस 56 बाय 3 प्लस किती आला? 4. आता याला क्रॉस मल्टिप्लाय करा. मायनस 56 प्लस 12 खाली आला 3. किती राहिले? मायनस 44 बाय 3. दिस इज युअर व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड. बघा व्हेलॉसिटीचा आन्सर निगेटिव्ह आले. निगेटिव्ह आले का? हा, रिटार्डेशन. कळलं? तर या पद्धतीने आपण एरिया कॅल्क्युलेट करतो. कायनेमॅटिक्समध्ये ॲक्सेलरेशन दिलं तर काय करा? व्हेलॉसिटी काढण्यासाठी इंटिग्रेट करा. व्हेलॉसिटी दिली, डिस्प्लेसमेंट काढण्यासाठी परत इंटिग्रेट करा. तर इंटिग्रेट करण्यासाठी सरळ आपण काय करणार? या पद्धतीने एरिया काढणार. ग्राफ तुम्हाला फंक्शन ऑटोमॅटिक सांगते. तुमचा आन्सर निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आल्याचं याचं मीनिंग काय? त्याचं व्हेलॉसिटी निगेटिव्ह आहे. याचा अर्थ काय आहे? निगेटिव्ह व्हेलॉसिटी. निगेटिव्ह व्हेलॉसिटी का आली? कारण ऍक्सेलरेशन निगेटिव्ह होतं. आता याला घरी 2 वेळा बघा. हे समजलं तरच फायदा आहे पुढे. चला, कळले? बेसिक कळलं? आता पुढचा मुद्दा. हा, काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा, आता आपला टॉपिक आहे प्लॉटिंग ग्राफ्स विथ रिस्पेक्ट टू अदर ग्राफ्स. काल टाकला नाही, वाचलात तुम्ही. असा प्रश्न काल टाकला नाही. कारण मला माहित होतं तुम्ही अजून ग्राफला नीट पाहिलं नाही. मी तुमचे 3 सेपरेट पिरियड ग्राफचे घेतले. एसटीचा एक सेपरेट पिरियड आहे. 50-50 मिनिटाचे पिरियड आहे. तर तुम्हाला त्याच्यात एक-एक बारीक-बारीक गोष्ट सांगितलेली आहे. तुम्ही अजूनही जागे जर नाही झालात अभ्यास करण्यासाठी, तर तुम्ही प्रिपरेशन सोडून द्या बेटा. तुम्हाला कोणी वाचवणार नाही. क्लिअर सांगायला मी. परत एकदा घरी बसून 3 ग्राफ नीट शिका. मला माहिती आहे बेसिक्स माहिती आहेत तुम्हाला. आता जो पॉइंट शिकवायला हा जेईई मेन्स नीटमध्ये कंपल्सरी एक प्रश्न येतो. मोस्टली येतात हा. बघा हेडलाईन काय? आपल्याला एक ग्राफ काढायचा आहे दुसऱ्या ग्राफच्या रिस्पेक्टमध्ये. म्हणजे काय करतील? तुम्हाला देतील व्हीटी ग्राफ. ऐका, व्हीटी ग्राफ.
वेलॉसिटी टाइम ग्राफ. आणि म्हणतील तो ग्राफ पाहून त्या ग्राफचा एसटी ग्राफ कसा असेल सांगा. देतात व्हीटी आणि काढा म्हणतात एसटी. सांगा, व्हीटी वरून एसटी वर जाणं म्हणजे काय? व्हीटी ग्राफ एसटी कडे येणं म्हणजे काय? एरिया अंडर कर्व. उलटा विचार करा. सर, एसटी हून व्हीटी जाण्याचा अर्थ काय? स्लोप काढणं. मला विचार करून उत्तर द्या. जर मी तुम्हाला असं म्हणलं, नीट पहा, नीट पहा. जर असा ग्राफ असेल एसटी, ही केस माहिती आहे ना, शिकलोय आपण. समजा हा एसटी ग्राफ असेल, तर याची व्हेलॉसिटी कशी काढणार? स्लोप काढणार. टँजंट काढणार ना. टँजंट अशी येईल की नाही? जर तुमचा एसटी ग्राफ एक पॅराबोला असेल, बघा पॅराबोला हा कोणता आहे? अपवर्ड ओपनिंग. अपवर्ड ओपनिंग पॅराबोला. आत्ताच तुम्हाला मागे सांगितलं. डाऊनवर्ड असेल तर रिटार्डेशन. हा पॅराबोला अपवर्ड आहे, वर चाललाय, इन्क्रीजिंग फंक्शन आहे. तर त्याचा जो ग्राफ असेल तो ॲक्यूट अँगल देईल, म्हणजे स्लोप. म्हणजे हे काय आहे? याचं डिस्प्लेसमेंट आहे. सॉरी, ही वेलॉसिटी आहे. व्हाईट कलरची लाईन कशाला रिप्रेझेंट करते? व्ही ला. येलो कलरचा ग्राफ काय आहे? एसटी. म्हणजे उलटा विचार करा. आता माझा प्रश्न आहे, जर हा व्हीटी ग्राफ आहे, व्हीटी ग्राफ आहे, या असा आहे, तर सांगा याचा एसटी ग्राफ कसा येईल? याच्या करस्पॉन्डिंग हा ग्राफ कसा येईल? मी आता सांगितलं. थांबा. आता विचार करून उत्तर द्या. पहा, एसटी जेव्हा पॅराबोला होता, तेव्हा व्हीटी काय आला? स्ट्रेट लाईन. कळायले? आता जर व्हीटी स्ट्रेट लाईन असेल, तर एसटी काय होईल मग? पॅराबोला होईल. मग एवढंच बघायचं, सर व्हीटी कडून एसटी कडे जायचंय. आता डोक्यात घ्या, विषय घ्या. जर मला व्हीटी कडून एसटी कडे जायचंय, म्हणजे व्हीटी रिव्हर्स आलो एसटी, तर एसटी चा स्लोप कोण असायला पाहिजे? व्हीटी. म्हणजे सांगा, हा स्लोप कोणाचा आहे? पॅराबोलाचा आहे. तर याचा करस्पॉन्डिंग पॅराबोला कसा येईल? अपवर्ड का डाऊनवर्ड? कशावरून? ॲक्यूट अँगल आहे ना. ॲक्यूट अँगल आहे. तर याचा करस्पॉन्डिंग एसटी ग्राफ काय येईल? मी जर म्हणलं व्हीटी ग्राफ एक स्ट्रेट लाईन आहे, पासिंग थ्रू ओरिजिन, तर त्याचा एसटी ग्राफ काय राहील? समजलं? खूप महत्वाचं आहे. आता पहा, आता पहा. विचार करून उत्तर द्या. जर व्हीटी ग्राफ असा आहे, ठीक आहे, असा आहे, या पद्धतीतून, तर याचा एसटी ग्राफ काय राहील? सांगा, व्हीटी ग्राफ काय सांगतोय? स्ट्रेट लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस. त्याला आपण एक नाव दिलं होतं, युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन कोणता, असा स्लोप कोणाचा असेल? युनिफॉर्म मोशन केव्हा असते? सर, युनिफॉर्म मोशन ज्याचा स्लोप चेंजेस होणार नाही. मग सांगा, स्लोप कोणत्या लाईनचा चेंज होत नाही? स्ट्रेट लाईनचा. जर व्हीटी ग्राफ एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे, तर त्याचा एसटी ग्राफ एक स्ट्रेट लाईन असेल. समजलं? असं का सर? बघा, इथला थिटा घ्या, इथला थिटा घ्या, इथला थिटा घ्या, हे सगळे थिटा काय होतील? सेम. जर अशा टाईपचा व्हीटी ग्राफ आला, व्हीटी ग्राफ जर एक्स ऍक्सिसला पॅरलल आला, तर एसटी ग्राफ एक स्ट्रेट लाईन काढायचं. ठीक आहे? हे 2 पॉइंट लक्षात ठेवा. तिसरा, मी तुम्हाला तुकडे तुकडे शिकवायलो. ह्याच्यातून एक क्वेश्चन करायचा आपल्याला. पहिली गोष्ट, व्हीटी ग्राफ स्ट्रेट लाईन असेल, तर एसटी ग्राफ अपवर्ड पॅराबोला असेल. व्हीटी ग्राफ एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल,
तर एसटी ग्राफ स्ट्रेट लाईन असेल. सिंपल. हे लक्षात ठेवला तर वेळ वाचतो. ही झाली तुमची फर्स्ट केस. ही सेकंड. थर्ड, काय काय होते फक्त बघत जा. जर व्हीटी ग्राफ असा असेल, त्याला पाहिल्याबरोबर काय कळते? सर वेलोसिटी कमी होत आहे टाइमच्या रिस्पेक्टमध्ये. तर हा स्लोप कोणाचा असेल? सर हा तर निगेटिव्ह स्लोप आहे. मग निगेटिव्ह स्लोप कोणत्या? तुम्हाला आता तर कळलं. स्ट्रेट लाईनचा व्हीटी मध्ये स्ट्रेट लाईनचा जो ग्राफ असतो तो एसटी मध्ये काय असतो? पॅराबोला. याचा स्लोप पॉझिटिव्ह होता तर हा पॅराबोला अपवर्ड होता. बघा याचा स्लोप काय? तर हे कसं असायला पाहिजे? तर तो पॅराबोला असा येईल. डाऊनवर्ड ग. स्लोप काढणं याला. तर याचा करस्पॉन्डिंग ग्राफ असा येईल. या 3 केसेस पक्क्या आल्या लक्षात? आता एक क्वेश्चन करूया. हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. याच्यातून तुम्हाला प्रश्न येतात. म्हणजे नुसता एरिया काढा असं नाही विचार. जेईई मीन्स काय तुमचं एनालिसिस चेक करतं. एका ग्राफमधून दुसऱ्या ग्राफमध्ये जाता येते की नाही? देतात व्हीटी, सांगा म्हणतात एसटी. हा दिमाग लावता पाहिजे. ठीक आहे? चला एक क्वेश्चन. आता ही टेक्निक पुढे जायच्या आधी सांगा. व्हीटी ग्राफ स्ट्रेट लाईन विथ पॉझिटिव्ह स्लोप. तर एसटी ग्राफ काय राहील? कोणता? अपवर्ड ओपनिंग पॅराबोला. व्हीटी ग्राफ एक्स ऍक्सिसला पॅरलल. तर एसटी ग्राफ विथ पॉझिटिव्ह स्लोप. पॉझिटिव्ह स्लोप. ठीक आहे? कॉन्स्टंट आहे म्हणजे पॉझिटिव्ह स्लोप. त्याच्यानंतर व्हीटी ग्राफ डाउनवर्ड स्ट्रेट लाईन, डाउनवर्ड पॅराबोला. हे 3 बेसिक्स कळले. आता याच्यावर एक क्वेश्चन करूया. चला. आपल्याला एक व्हीटी ग्राफ देतात. तर तुम्हाला प्रश्न असा येईल, ड्रॉ एसटी ग्राफ corresponding following व्हीटी ग्राफ. तुम्हाला खाली एक व्हीटी ग्राफ देतील, त्याच्या करस्पॉन्डिंग एसटी ग्राफ काढायचा आहे. आता सिंपल आहे का? व्हीटी ग्राफ दिला म्हणजे जायचं एसटी कडे असेल तर एवढंच बघायचं की व्हीटी ग्राफची आलेली लाईन एसटीच्या कशाचा स्लोप आहे. एवढंच बघायचं तुम्हाला. ठीक आहे? अपवर्ड बघा असा विचार करा. सर हे असं याचा अर्थ अपवर्ड मध्ये पॅराबोला असा गेलेला असणार. तेव्हा त्याचा स्लोप पॉझिटिव्ह अँगल करेल. हे जर डोक्यात बसलं म्हणून तुम्हाला सांगायलो, हे मागचे 3 केसेस जर चांगल्या लक्षात राहिल्या तर तुम्ही कॉम्प्लिकेटेड ग्राफला अॅनलाईज करू शकता. तुम्हाला एवढं तर येणार नाही. नीटमध्ये काय? काल बघा एक प्रश्न होता. कोणता डिसेलरेशनचा ग्राफ आहे असा एक प्रश्न होता की नाही? तर तो एकदम नॉर्मल क्वेश्चन होता. फक्त मला तुम्हाला आपण ज्या 12 केसेस शिकल्या होत्या, हे की नाही? 12 कुठं? एकाच्या 6 होत्या जवळपास. 18 टाइपचे ग्राफ शिकवलेत मी तुम्हाला. युनिफॉर्म, नॉन युनिफॉर्म, हे की नाही? तर त्या सगळ्यांना मिक्स करून क्वेश्चन असतं. आता मी काय करायलो ते सेपरेट शिकलो होतो आपण. आता तुम्ही मिक्सिंग सुरू केलं आणि हा पार्ट जर जमला तर तुम्हाला सांगतो जे ॲडव्हान्सचा प्रश्न जमतो. काही अवघड नाही. अवघड काहीच नाही बेटा. कॉन्सेप्ट इज द किंग मी नेहमी म्हणतो. ज्याला कॉन्सेप्ट येतो तोच शिकतो. माझा भर कॉन्सेप्ट शिकवण्यावर असतो. मला वाटते क्वेश्चन तुम्ही ट्राय केले पाहिजे. कारण फायनली एक्झाममध्ये तुम्हाला सोडवायचे आहेत, मला नाही. ठीक. चलो. नाऊ इम्पॉर्टंट पॉइंट समजून घ्या. मी तुम्हाला कोणता ग्राफ देतोय? व्हीटी. तुम्हाला त्याचा करस्पॉन्डिंग एसटी काढायचा आहे. चला लक्षात घ्या. आता पहा. आपल्याला एक व्हीटी ग्राफ दिलाय. या ग्राफमध्ये पहा 0 to 2 सेकंड्स मध्ये ग्राफ कोणता आहे? OA. म्हणजे वेलॉसिटी इन्क्रीजिंग आहे. 2 to 4 सेकंड मध्ये कॉन्स्टंट आहे. B to C मध्ये म्हणजे 4 to 6 सेकंड मध्ये अशी आहे. आणि 6 to 8 सेकंड मध्ये आणि करेक्ट 8 ला रेस्ट. रेस्टवर आलं ना?
बघा वेलॉसिटी 0 झाली. कारण पॉइंट कुठं आला? एक्स ॲक्सिसवर. एक्स ॲक्सिसवर जेव्हा पॉइंट असतो, तेव्हा वाय कोऑर्डिनेट 0 असतो. शिकलोय आपण फंक्शनमध्ये. आता याचे तुकडे-तुकडे बघा. आता शिकवले. चला काढूया. आता काढूया. आता मला याचा करस्पॉन्डिंग ग्राफ कोणता काढायचा आहे? एस-टी ग्राफ काढायचा आहे. त्या टाईममध्ये हां. बघा याचा ग्राफ कसा आहे ते परीक्षेमध्ये किती इंटरेस्ट येईल काढायला. चला. पहिले मला कुठून कुठपर्यंत पाहायचं आहे. 0, 2, 4, 6 आणि 8. टाईम तर हेच आहे. हे तर नाही बदलणार. हे टाईम आहे. पण मला याचं काय काढायचंय? एस. हां. लक्ष द्या, लक्ष द्या. लक्ष द्या. चल सांग. एक क्वेशन तुम्ही शिका आधी बेटा. 0 to 2 मध्ये काढायचा आहे एस-टी ग्राफ. 0 to 2 मध्ये व्ही-टी काय आहे? स्ट्रेट लाईन इन्क्रीजिंग वाली. मागे या. व्ही-टी. आता ह्याच्यापेक्षा सोपं जगात काही नाही हां. कोणीच सांगणार नाही. मी तुम्हाला बघा आधी तुकडे शिकवले. आता तुकडे जोडायलो आपण आणि एक मोठं चित्र तयार करायलो. तर तुम्ही पार्ट वाईज शिका. मी सांगितलेल्या सगळ्या केसेस इथं आहेत. एक्झॅक्ट असा प्रश्न येतो हां. चला व्ही-टी ग्राफ कसा आहे? स्ट्रेट लाईन. कोणता? पॉझिटिव्ह अँगलवाला. स्ट्रेट लाईन तर 3 प्रकारच्या आहेत. एक इन्क्रीजिंग, एक कॉन्स्टंट, एक डिक्रीजिंग. तर ही कोणती आहे? इन्क्रीजिंग स्ट्रेट लाईन. इन्क्रीजिंग स्ट्रेट लाईनला एस-टी काय असतो? अपवर्ड पॅराबोला. तर याचा अर्थ सर 0 टू 2 मध्ये जर व्ही-टी इन्क्रीजिंग स्ट्रेट लाईन असेल, तर 0 टू 2 मध्ये हा काय असला पाहिजे? अपवर्ड पॅराबोला. यू कॅन सी. आला याचा ग्राफ? बघा मी 2 ला येऊन थांबलो. कारण मला 2 पर्यंतच अॅनलाईज करायचं होतं. धिस इज युअर फर्स्ट पार्ट. ठीक आहे? आता पहा 2 टू 4 मध्ये व्ही-टी ग्राफ कसा आहे? पॅरलल टू एक्स ॲक्सिस. पॅरलल टू एक्स ॲक्सिसला कोणता ग्राफ आहे? स्ट्रेट. हा नेहमी काय सांगतो? कॉन्स्टंट स्लोप. कॉन्स्टंट स्लोप कोणाचा असतो? स्ट्रेट लाईन्स. कधी लक्षात ठेवा. तर याचा अर्थ सर 2 टू 4 मध्ये इथे 4 आहे ना? 2 टू 4 मध्ये हा ग्राफ काय असेल एक? अशी स्ट्रेट लाईन असेल. समजलं? चला. आता 4 टू 6 मध्ये 4 टू 6 मध्ये तेच आहे जे 0 टू 2 मध्ये होतं. तर याचा अर्थ सर इथे पण काय येईल? अपवर्ड ओपनिंग पॅराबोला येईल. किती छान आहे बघा. आता 6 टू 8 मध्ये 6 टू 8 मध्ये बघा कोणती लाईन आहे? डाउनवर्ड स्ट्रेट लाईन. त्याच्यासाठी ग्राफ कोणता आहे? डाउनवर्ड. आता 2 प्रकारे काढता येते. तुम्हाला काही करून काय करायचंय? निगेटिव्ह स्लोप काढायचा आहे. निगेटिव्ह स्लोप राहील ना याचा. रिटार्डेशनची केस आहे. तर निगेटिव्ह स्लोप असा नका काढू. येऊ शकते, नो प्रॉब्लेम. तुम्ही याला असं काढा. बघा, इथे जर स्लोप काढलात, हा ग्राफ इकडे कुठे यायलाय बघा. हा कोणता डाउनवर्ड आहे का अपवर्ड आहे एवढंच बघा ना फक्त. हा ग्राफ डाउनवर्ड आहे का अपवर्ड आहे? डाउनवर्ड आहे बघा. डाउनवर्डची केस अशी पण राहू शकते. अशी पण राहू शकते ना. तर तुम्ही एवढंच पाहायचं, की हा जो ग्राफ आहे, सर हा डाउनवर्ड व्हायलाय का अपवर्ड व्हायलाय? तुम्हाला जर या टाइपमध्ये दिलं, कधी-कधी असंही देतील, नो प्रॉब्लेम. तर आपण याला पहिल्या केसमध्ये असं लक्षात ठेवू. आता बघा, ॲक्युरेट 8 ला काय झालं? 0 झालं. तर इकडे कुठं ग्राफ येईल का पुढे आता? नाही. संपला विषय. तर हा व्ही-टी ग्राफ असेल, तर त्याचा करस्पॉन्डिंग एस-टी ग्राफ हा असेल. आलं लक्षात? हा सगळ्यात मेन पार्ट आहे. त्यासाठी तुम्हाला हे तुकडे लक्षात ठेवायचे आणि एक-एक कॉन्सेप्टकडे लक्ष देऊन काम करा. तर कोणता ग्राफ कसा येतो?
घरी जाऊन आज तुम्ही काय करणार? आणि मी जे म्हणतो ना घरी जाऊन हे करा, ते उगाच दिवस काढण्यासाठी नाही म्हणत. ते रोजच्या रोज करायचं. तर मार्क वाढतात. काल जे 18, 12, 1, 8 पडले, ते तुम्हाला 40 पैकी 28, 30, 35 पर्यंत घेऊन जातात. सांगितलेल्या गोष्टी ऐकल्या तर. थोड्या-थोड्या ऐकल्या तर मार्क वाढायलेत की नाही? माझा मॅथ्समध्ये वाढले थोडे. बघा पहिल्या वेळेस ते निगेटिव्हच गेलते सगळ्याचे. जातातच पहिली वेळ. पहिल्यांदाच ऑल इंडिया रँक पण कसा येईल? हे ऑल इंडिया रँक बनावं लागते. बॉर्न नसते. कोणी बाय बॉर्न नसते. टॅलेंट असते, फक्त यूज करायचं असते. कळलं हे ग्राफ कसा काढला? चल. आता मी तुम्हाला एक प्रश्न देईल. मला वाटतं तुम्ही अॅनलाईज करा. वही पेन काढा ट्राय करा. मी देतोय तुम्हाला 80 ग्राफ आणि तुम्हाला काढायचा त्याचा व्हीटी ग्राफ. ड्रॉ व्हीटी ग्राफ तीच कॉन्सेप्ट आहे. बघा जसं व्हीटी कडून एसटी कडे येऊ लागलात, तोच रोल कोणाचा आहे? एटी कडून व्हीटी कडे येण्याचा. ड्रॉ व्हीटी ग्राफ करस्पॉन्डिंग गिवन एटी ग्राफ. ठीक आहे? तर ग्राफ कसा आहे पहा. मी द्यायलोय तुम्हाला 80 ग्राफ. तुम्हाला त्याचा करस्पॉन्डिंग व्हीटी ग्राफ काढायचा आहे. टाइम आहे 0 सेकंड्स, 2, 4 आणि 6. ठीक आहे. पहिला ग्राफ असा आहे 0 टू 2 मध्ये 0 टू 2 सेकंड्स मध्ये असा होता. मग असा आहे. मग 4 टू 6 मध्ये हा ग्राफ असा आहे. एक्स ऍक्सिसच्या खालचा ग्राफ म्हणजे रिटार्डेशन. खाली झाले निगेटिव्ह मध्ये. ठीक आहे. असा आहे. दिस इज युअर 80 ग्राफ. आता याचा तुम्हाला करस्पॉन्डिंग काय काढायचं आहे? व्हीटी ग्राफ. आता 2 मिनिटं विचार करा, मग मी सांगतो. काही प्रॉब्लेम नाही. नाही जमला तरी अडचण नाही. अॅनलाइज करूया. लक्ष द्या सगळ्यांनी. 0 टू 2 मध्ये ऍक्सेलरेशन बघा कसं आहे. स्ट्रेट लाईन आहे. पॅरलल टू एक्स ऍक्सिस. सर पॅरलल टू एक्स ऍक्सिसला तुम्ही सांगितलेलं आहे हे असणार. हा हा मेन पार्ट आहे. कोणाला काय काढायचं हे इथं आहे सगळं. एवढं कळलं की सगळं आलं. ठीक आहे. या ठिकाणी असा ग्राफ असेल तर त्याचा करस्पॉन्डिंग रिव्हर्स ग्राफ हा असणार. तर 0 टू 2 मध्ये 0 टू 2 मध्ये लेट्स से आपण इथं 0 टू 2 घेऊ. 0 हा 2 हा 4 चला 4 ला इथे घेतो आणि हा 6 इथे घेतो. चला 0 टू 4 मध्ये पॅरलल टू एक्स ऍक्सिस होता 80 ग्राफ. तर व्हीटी ग्राफ 0 टू 4 2 मध्ये काय राहील? हा राहील. आता तुम्ही म्हणताल सर हा काय? ते व्हर्टिकल आहे. याचा अर्थ बघा सेम टाइमला ऍक्सेलरेशन वेगवेगळे पॉसिबल आहे. असा ग्राफ असतो का? तुम्हाला सांगितलं टँजंट 90 डिग्री वाली आपण केसच घेत नाही. ते फक्त फसवायसाठी आहे. स्ट्रेट व्हर्टिकल लाईन आली तर ती ग्राफ मध्ये येणारच नाही. नवीन कॉन्सेप्ट होता म्हणून सांगायलो. आता 2 टू 4 सेकंड मध्ये बघा. 2 टू 4 सेकंड मध्ये ऍक्सेलरेशन 0 आहे. कारण बघा हा एवढा पोर्शन दिसतो का? हा पोर्शन काय सांगतो? फक्त एक्स ऍक्सिस वर आहे. वाय ऍक्सिस 0 झाला नाही याच्यात. म्हणजे ऍक्सेलरेशन काय? 0. 0 ऍक्सेलरेशन केव्हा असते? जेव्हा व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते.
v मायनस यू बाय टी 0, फायनल मायनस इनिशियल 0. तर 2 to 4 मध्ये असं यायला पाहिजे. लगा हिसाब कुछ? येते 2-3 क्वेश्चन केले, थोडं रिवाईज केलं की कळते काय करायचंय. चला, आता बघा या ग्राफला काही चान्स आहे? हे बघा व्हर्टिकल आहे. व्हर्टिकल होईल का? नाही. 90 वर होणार नाही. हा पण होईल का? नाही. हा बघावा लागेल. हा ग्राफ कोणता आहे? सर हा याच्यासारखाच आहे. पण बघा हा निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह आहे. तर स्ट्रेट लाईन येईल, पण ती खाली जाणारी येईल. तर 4 टू हे बघा हा 4 आहे ना? हा जो पोर्शन आहे तुमचा, हा 4 सेकंडचा आहे. हा पोर्शन. हा पोर्शन 0 टू 2 चा होता. आता पहा 4 टू 6, चला 6 इथे घ्या. 4 टू 6, 4 टू 6 बघा रिटार्डेशनची केस आहे. खाली गेलं ना, म्हणजे स्लोप कसा येईल? निगेटिव्ह. स्ट्रेट लाईन अशी येईल. अरे बाबा याचा स्लोप निगेटिव्ह येतो ना? हा निगेटिव्ह आला आणि बघा युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म असेल व्हीटी, तर एसटी काय रे? एटी काय रे? पॅरलल टू एक्स ॲक्सिस. बघा युनिफॉर्म आहे. प्रत्येक ठिकाणी स्लोप फिक्स आहे निगेटिव्हमध्ये. तर हे निगेटिव्ह. एवढंच लक्षात ठेवा. आता बघा एक पॉइंट. ग्राफ जर असा असेल वर, तर त्याचा करस्पॉन्डिंग ग्राफ काय काढणार? हा. ठीक आहे? तोच जर ग्राफ असा असेल खाली, याचा करस्पॉन्डिंग ग्राफ काय येईल? असं. समजलं? हे लक्षात ठेवून चला. तर बघा हा खाली होता, तर 4 टू 6 मध्ये तो काय होईल? रिटार्डेशन. सो धिस इज युअर व्हीटी ग्राफ अँड धिस इज एटी ग्राफ. समजे? तर या पद्धतीने आपण क्वेश्चन सॉल्व्ह करत असतो ग्राफचे. जेव्हा हा ग्राफ असा आहे, तेव्हा हा असा आहे. उलटं यायचं तुला. तू या केसमध्ये होतीस. एटी ग्राफ एक्स ॲक्सिसला पॅरलल होता. तर व्हीटी ग्राफ कसा येईल? स्ट्रेट लाईन इन्क्रीजिंग स्लोपवाला. हीच लाईन जर खाली आली, तर ही लाईन अशी होईल. बाकी काहीच नाही. हा त्याचा कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे? याच्यासाठी तुम्हाला काही केसेस पण असतात. नो प्रॉब्लेम. आता मी एक तुम्हाला छोटासा प्रश्न विचारेल. विचार करून आन्सर द्या. क्वेशन असा आहे, विच ग्राफ रिप्रेझेंट्स युनिफॉर्म मोशन? ठीक आहे? तर कोणता ग्राफ युनिफॉर्म मोशन दाखवतो हे मला सांगा. मी आता ग्राफ काढतो. माझ्याकडे आता 3 ग्राफ आहेत. ए, बी, सी. कोणता ग्राफ युनिफॉर्म मोशन दाखवतो? विचार करून उत्तर द्या. हा आलो आलो. ऐका. का ते ऐका. मी काचं उत्तर देतो. तुम्ही पहा तुमचं जे एनालिसिस आहे ते करेक्ट आहे का? बी मध्ये जर तुम्ही कुठेही टँजंट काढलात, तर स्लोप कंटिन्यू चेंज होत आहे. स्लोप बदलणं याचा अर्थ युनिफॉर्म नाही. तर पॅराबोलिक ग्राफ कधीच युनिफॉर्म नसतात. ठीक आहे? तर हे आणि हे नॉन युनिफॉर्म आहे. आपण नॉन युनिफॉर्मच्या केसेस शिकल्या होत्या आठवा. इथे तुम्ही कुठेही अँगल पहा, पॅरलल म्हणजे सेम आहे. म्हणजे इथे युनिफॉर्म आहे पॉझिटिव्ह मध्ये, इथे युनिफॉर्म आहे निगेटिव्ह मध्ये.
सो धिस इज युनिफॉर्म मोशन. आता कळायलंय? म्हणून तुम्हाला जे मागचे एस-टी, व्ही-टी, ए-टी ग्राफचे 3 व्हिडिओ आपण बनवलेत, त्याला 2दा-3दा रिवाईज करा. जेईई मेन्स काय विचारते? हे 9वी-10वीचं फिजिक्स विचारत नाही. ते आता पाहता तुम्ही ग्राफिकली किती हुशार झालात. हे मॅटर करतं बरं खूप. खूप मॅटर करतं. चला गाडी 100% चार्ज झाली. बरं वाटलं. आता पहा, हा भाग इथे संपतो. पुढचे 2-3 दिवस मी सगळ्या टाइपचे क्वेशन्स घेणार या चॅप्टरचे. एकदम पहिलेपासून. सगळे कायनेमॅटिक्सचे 3 इक्वेशन कसे वापरायचे. आता मी बेसिक इंटिग्रेशनही शिकवले आज तुम्हाला. इनडेफिनिट काय असते, डेफिनिट काय असते. तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म्युले डिफरन्शिएशनचे लिहून दिलेले आहेत. त्याची प्रॅक्टिस केलेली आहे. आता मी जवळपास तुमचे 3 दिवसात 50 प्रश्न घेणार आहे. टॉप टॉप 50 क्वेशन्स. त्याच्यामध्ये सी पासून जे पर्यंत सगळे क्वेशन असतील. आणि नेक्स्ट संडेला त्याचेच बहीण-भाऊ विचारले जातील. आता स्कोर वाढला पाहिजे. तरच तुमच्या प्रिपरेशनला अर्थ आहे. आता एवढं डिटेलमध्ये नाही सांगणार कुणी तुम्हाला. एक-एक ग्राफ आपण अॅनलाईज करून शिकलेला आहे. नाहीतर एस-टी, व्ही-टी, ए-टी ग्राफ एका दिवसात शिकवतात. कोणत्याही कोचिंगला जा. मी तुम्हाला प्रत्येकाला सेपरेट एक-एक व्हिडिओ केलाय. आणि आज बघा मी तुम्हाला फक्त एकाच्या करस्पॉन्डिंग दुसरा ग्राफ कसा काढतात, हे शिकवलंय. या केसेस नीट लक्षात ठेवा. ह्याच्यात एक ॲड करून टाकू आपण. जर तुमचा एक ग्राफ असा असेल, आहे की नाही? त्याच्या करस्पॉन्डिंग दुसरा ग्राफ कसा असतो? असा. बास. तर याला आपण इथे थांबूया.